नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सर्व शेतकऱ्यांना एक नम्र विनंती करतो आणि माझं जे चॅनल आहे समजा सम्राट ॲग्रो इक्विपमेंट, मी असं काही कुठल्या शेतकऱ्याला म्हणणार नाही की लाईक करा, सबस्क्राईब करा. फक्त काय माझी एवढी विनंती आहे की शेतकऱ्यानं यूट्यूब हाताळायला पाहिजे. कुठल्या नवीन मशीन येतात, कुठली नवीन माहिती येते शेतीबद्दल. आजकाल सर्व शेत जे आहे, सर्व जेवढंही शेतामध्ये तुम्ही यांत्रिकीकरण यूज कराल तर तेवढं तुम्हाला एक शेती करणं थोडंफार सोपं जाईल. आता आम्ही त्याच्यामध्ये एक असं पहिलं पाऊल टाकण्याचा एक प्रयत्न केला की पालक, मेथी, कोथिंबीर त्याच्यासोबत लसण आणि कांदा स्पेशल तर आहेच आहे. तर असं आम्ही एक यंत्र बनवलं. हे यंत्र चाललं आहे कर्नाटकमध्ये. या यंत्राची एक अशी खासियत आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व कांदा पेरणी यंत्राचा पूर आला, पण लोक एक असा विचार करत नाहीत की ते पेरणी यंत्र कांद्यापुरतंच मर्यादित नसून आज शेतकऱ्याची अडचण काय आहे. शेतकरी तरकारी स्पेशल कसं पेरणी करते, त्याला त्याच हिवाळी सीझनात कांदा पण पेरायचा असते, त्याच हिवाळी सीझनात त्याला पालक, मेथी, कोथिंबीर पण पेरायची असते, त्याच्यासोबत लसणाची पण पेरणी करता आली पाहिजे. हे सर्व ऑल मल्टीपर्पज यूजसाठी त्याला मल्टी क्रॉप सीड्रिल असं म्हटलं जाईल. एका प्रकारे फक्त काय पावसाळ्यातला सोयाबीन सोडून बाकी सर्व या यंत्रानं पेरल्या जाईल आणि सटीकतेनुसार. आणि त्याच्यामध्ये दगडी जमीन असो किंवा रेताळ जमीन असो किंवा काळी जमीन असो, जमिनीचा प्रकार कुठलाही असो, फक्त एक वेळ रोटावेटर मारल्यानंतर तुम्ही या जमिनीतून म्हणजे या पेरणी यंत्रानं सर्व काही तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही पेरणी करू शकता. आता हे जे आम्ही एक आगळं वेगळं पेरणी यंत्र दिलं, आता याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही लसणाची पेरणी जशी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला 10 सेंटीमीटरवर किंवा 4 इंचावर जर लसणाची पेरणी यंत्र जर समजा लसणाची पेरणी झाली पाहिजे त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये गेअरबॉक्स सिस्टम दिली आहे. कांद्याचं गेअरबॉक्स वेगळं दिलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिळाची पेरणी, तिळामध्ये काय होते, आजपर्यंत शेतकरी तिळामध्ये युरिया मिक्स करतात किंवा फर्टिलायझर मिक्स करतात, रेती मिक्स करतात. म्हणजे तिळाचं एक उन्हाळी किंवा बीजाचं एक अंतर सोपी पद्धतीनं चांगलं पडलं पाहिजे पेरणी यंत्रातून. आपल्या याच्यामध्ये गेअर सिस्टम अशी आहे की तुम्हाला काही मिक्स करायची गरज नाही, फक्त तीळ टाकून द्या आणि तिळाची पेरणीच होऊन जाईल. तर आम्ही एवढा काही असं एक यंत्र देण्याचा प्रयत्न केला. तरी सर्व शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करू नका, लाईक करू नका. मी काही असा यूट्यूबर नाही, यूट्यूब चॅनलवाला नाही की लय मोठं काही, फक्त शेतकऱ्याच्या सेवेसाठी एक असा एक आगळा वेगळा आम्ही एक प्रयोग केला. आमचं सम्राट ॲग्रो इक्विपमेंट आहे. आम्ही मशिनरी जे बनवतो स्पेशल कांदा पेरणी यंत्र, तर ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर फक्त काय हा व्हिडिओ तुम्ही बाकी शेतकऱ्यांकडे तुम्ही हा शेअर करा फक्त, तर त्यांना पण माहिती झाली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. हिंदी